दाढीचं औषध देण्यासाठी बाहेर आलतो इकडं. माझी दाढ दुखत होती ना, त्यामुळे. तर आता औषध टाकलेलं आहे, पण मधामध्ये पाऊस आला त्याच्यामुळे इथं थांबलो आहे. हे बघा इकडं, हे बघा पाऊस दिसतोय का मित्रांनो तुम्हाला? नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉगवर स्वागत आहे. आणि मित्रांनो, आता आम्ही जरा सकाळी लवकर उठलो तर आणि लवकर आवरलं, ते पण कशामुळं तुम्हाला सांगते. त्यांची दाढ दुखती बघा, थोडं आम्हाला बाहेरगावी जायचं आहे. त्या गावाचं नाव काही मला माहीत नाही, पण त्यांची दाढ दुखती ना, त्या दाढ तिथं गेल्यावर नका ना औषध टाकते तर आणि त्याच्यातली आळी निघती. तर ते बघा तयार होत असतील. मला चला नाव लवकर चला लवकर. तर मित्रांनो, तिथं नका गेलं तर लई गुण येतो बरं का तवाच, म्हणजे एकदम भारी औषध येते. आणि चला आता तुम्हाला तिथं गेलं मी दाखवते परत. त्यांना विचारू आपण, कारण की ते गेल्या वर्षीने गेलते ना, त्यांना किती का गुण आलता काय आलता ते सांगतात ते. तर मित्रांनो, खरंच ना घरात बसून नाही का लय दाढ दुखावली. आणि आता आपण नाही का, आता वाजले सकाळचे 6:30. आता आपण निघालो आहे दाढीमध्ये औषध टाकण्यासाठी बाहेर गावाला. तर मित्रांनो, कमीत कमी 2 तास तरी लागणार आहे जायला. आणि खूप छान प्रकारे रिझल्ट आहे असं सांगितलं आहे एका माणसाने आम्हाला. आणि आता आम्ही नाही का तिथंच जात आहे. कल्पनासुद्धा सोबत आहे. आणि त्यामुळेच मित्रांनो, हा ब्लॉग कंटिन्यू बघा. दाढीचं औषध टाकल्याच्यानंतर बघा आपल्या दाढीमध्ये काय काय होतं आणि काय काय निघतं. त्यामुळे कंटिन्यू हा ब्लॉग बघायला विसरू नका. चला बस. आम्ही चाललो सकाळी तर बघा दुकानं पण नाही उघडलं कोणतेच, जरा लवकरच चाललो होतं. कारण की ते औषधच लवकर टाकतात बघा दाढाचं, त्याच्यामुळं हे बघा दुकान एकसुद्धा नाही उघडली. कशी घनसावली सगळी, सामसमने सध्या उठलेच नाहीत कोणी. एक अर्धा माणूस चालताना दिसतंय, गाडी येते. आता आलो बघा आम्ही गावाजवळ. काही इकडे हे सगळं गाव आहे आणि ते घरच इथं कुठंतरी आहे वाटतं, कारण की आता गावाजवळच आलो म्हणलं ते घरीच असणार आहे. आता इकडे गाय बांधलेली गाव दिसतंय का तुम्हाला मित्रांनो? तिथं मंदिर आहे छोटंसं. आपल्याला पण ह्या मंदिरापाशी नाही जायचं बरं का, समोर जायचं आहे. असं इकडं गाव आहे बघा. आता त्यांचं कानात औषध टाकणं चाललंय. ठेवा टाकलं कानात. आता कशा आळ्या बाहेर येत बघा त्यांच्या दाढीतल्या. आग होती का? नाही आग नाही होत बाबा, असं आहे का? उलट गार वाटते. तर मित्रांनो, हे आजी नकाला लई पुण्याचं काम करते बरं का. जर कोणाची दाढ दुखत असली ना तर आम्ही नक्की तुम्हाला पत्ता सांगू, कॉन्टॅक्ट करा तुम्ही. मित्रांनो, आता टाइम झालाय बघा आळ्या बाहेर काढायचा. आळ्या काढतात बाहेर. आता परत दुसऱ्या कानात टाकायचंय वाटतं. उठू का? हा इकडून दुखते. असं नाही, मग असं याच्यात पाणी राहत नाही लवकर. दोन्ही कर्नाटक गेलं का नाही पाणी? गेलं. आता दुसरं औषध आणलं का त्याची? तेच ते आळ्याचा चिक धरायचं ना त्याच्या. नाही तर मित्रांनो, आता दुसऱ्या कानातल्या बघा औषध बाहेर काढणं चाललं. पाणी टाका खाली. हो का? असं हे गोळ्यातले ते कानात जाईल त्याची वाटत उठा. तर मित्रांनो, झालं बघा आता पाणी. हो काय नाही, त्या दाखवतात तुम्हाला आळ्या किती निघतात. तर किती गोड खाल्लं यांना बघू. जेवढं गोड खाल्लं का तेवढे आळ्या निघते बघून. घ्या तुमच्या हातात.
बापरे. एक दोन बापू एवढं गोड खाल्लं होतं तुम्ही. घरी गेल्यावर पुन्हा जिलेबी सांगत आणि डबल आजीला बी सांगते आता मी घरी गेला डबल परदेशी येऊ मग. पाय बरं विश्वास येत नाही माणसाला. चष्मे जवळ दिसत नाही दिसत नाही तरी बी त्याचे दिसते त्यांना काठी घेते तेव्हा ते कशी बारीक काळी. मित्रांनो तुम्हाला पण दिसत नसन पण त्या आजीला दिसते. ही आळी नेमकी तयार होईल होती बरं का बारीक आहे सुईवानीच. एवढ्या आळ्या पाळ्या का हो तुम्ही दाढीमध्ये. 5 ते आळी आहे का आळ्याचे नाही हे बे. हो केवढी ती 2 आहे वाटतं. हे एक आहे हे 2 आहेत आणि 2 5 झाले ना आता. बापरे. ह्याच काय नाही कशी जास्त मावशी ते. कोण दुसरीकडे असतो. बाप मित्रांनो 5 आळ्या निघल्या. मागच्या वेळेस 5च निघले बरं का. मध्ये तरास जाणारला ओळखायचं कोरलीने आयो कळायला लागलं मला. म्हणलं 100% आळे असणार त्याच्यामध्ये. म्हटलं चला आता नाही का गोड नाही खायचं रे बाबा. तरी मी 3-4 दिवस गोड नव्हतं खाल्लं. मित्रांनो आता यांना गोड खायला जमत नाही बरं का. आता आपली संधी गोड खायची. आपली मज्जा आहे मस्त. आणि यांना नका ना थोडं कमी द्यायचं आपलं चलवून द्यायचं चहा बिस्किट ते सगळं. मित्रांनो आता यांना सांगा चहा बिस्किट घेऊ नका म्हणून. चहा गोड बिस्किट गोड नसतं पोरांना सांगत येतं स्वतःच. अजिबात घ्यायची नाही आता खरंच खायचंच नाही बा, काही हो. बघू ना किती दिवस. आता नाही वाटत. इथं काय दिसतंय इथं खाली आहे. आई राव काढ टप्पी. या दुसऱ्या कानातली. इकडचे असं ते. बापरे एवढ्या आळ्या पाळ्या करतो मी. लोक शेळ्या ढोरं ते सांभाळते तुम्ही आळ्या सांभाळायला लागला तर. हे पण काही कामीच नाही. शेळ्या ढोरं सांभाळते त्याचे तरी पैसे देतात. हो ना राव. हो हा आळीची येते मी येते आळी. मगाशी ती ह्याच्यातली. तर मित्रांनो खरंच आयुर्वेदिक विलाज आहे आणि अक्षरशः विश्वाससुद्धा बसत नाही. आणि बघू शकताय ह्या ज्या आजी आहेत कमीत कमी मला तरी वाटतं भरपूर दिवसाचा अनुभव आहे द्यायला. एक 10-15 वर्षाचा जास्त आहे. तर कल्पना जसं वय तसं तेव्हापासून नाही का ह्या आजी नाही का भरपूर असं सेवेचं काम करतात मित्रांनो. आणि विश्वाससुद्धा येणार नाही तुम्हाला. हे बघा झूम करून दाखव इकडं. याच्यामध्ये माझ्या दोन्ही कानामध्ये जवळपास 5 ते 6 आळ्या निघलेल्या आहेत मित्रांनो. आणि ह्या दाढीमधल्या आळ्या आहेत बरं का मित्रांनो. हे बघा. आणि खरंच आपण जर डॉक्टर लोकांकडे जर गेलो तर तुम्हाला दाढ काढल्याशिवाय पर्याय नाही. पण त्या आजीकडं नाही का तुम्हाला सांगतो आयुर्वेदिक विलाज आहे. खरंच खूप पुण्याचं काम करतात. तुमच्या मनाने काय जी दक्षिणा द्यायची ते देऊन टाका. त्या म्हणत नाही की एवढी द्या तेवढी द्या. तुमच्या मनाने देऊन टाकायचं मित्रांनो. असा हा खात्रीशीर इलाज आहे. आणि बघा हे आयुर्वेदिक औषध आहे. औषध आहे मित्रांनो. 4-5 आळ्या निघलेल्या आहेत. आजी केव्हापासून करता तुम्ही? 20 वर्षापासून करतात बघा. खरंच खूप भारी आहे. ह्या बघा आळ्या. माझी इथं दुसरी वेळेस यायची. मागच्या वेळेस आलतो त्यावेळेस मी 5 ते 6 आळ्या निघल्या होत्या. त्यावेळेस आलते का तुम्ही? त्यावेळेस जरा ठोकर आळ्या होते जरा बारीक आहे जरा लवकर आले तुम्ही. तर मला थोडंसं तकलीफ होऊ लागली तर मला 100% आळी असतानाच. पण आता आपण आता काय करणार गोड खाणार नाही त्याच्यामुळे आता सहसा आळी तर होणारच नाही. 4 दिवस नाही 3 ते 4 दिवस बस. नाही आता खायचंच नाही. हे बघ ही एक गोष्टी बापरे. बंदी नाही झाला. हा इकून थोडं होतं पण हे जास्त होतं बाई इकडचं. तर मित्रांनो बघा आबाळी पा किती आलेलं आहे इकडे. आणि जबरदस्त असा पाऊस सुरू झालेला आहे.
आणि माझी तब्येत तर बरोबर नाही, कारण दाढ दुखू लागली त्यासाठी थांबलो होतो. आणि बघा इकडे कल्पना थांबलेली, कारण तर मित्रांनो खरंच चहा काही घेत नाही ती. आणि पाऊस तर एवढा चालू आहे भयानक, त्यासाठी आम्ही थांबलेलो आहे. आपली गाडी तिकडे लावलेली, हे बघा रोड दिसतो ना इकडं, इकडून आलो आपण, आणि पावसामुळं थांबलो इथं. मित्रांनो पाऊस यायला लागला म्हणून आम्ही इथं थांबलो होतो थोडा वेळ. आता उघडून मग उघडून पाऊस काय उघडा ना तोपर्यंत तर आता नाश्ता पाणी करूया. पाऊस कधी थांबतं का भूक लागली तुला? मला लय भूक लागली. आता घरी जाऊन स्वयंपाक कधी व्हायचा आणि कधी जेवायचं. मित्रांनो हिला म्हणलं नाही का काय नाही काहीतरी खाय, पण ती नगं म्हणते ती जास्त बाहेरचं काही खात नाही ना, त्यामुळे काही खायचं असतं ना, चहा आहे हे सगळं इकडं. तर मित्रांनो खरंच नाही का भूक तर भरपूर लागली, पण जास्त बाहेरचं काही खात नाही कल्पना, त्यामुळे नाही का आपण स्टॉपच केलं खायचं बाहेरचं. आणि माझी तर दाढ दुखती, त्यामुळेच मित्रांनो आपण नाही का बाहेर गेलो औषध आणण्यासाठी. तर आता माझा पाऊस आला आहे आणि सकाळीच निघालेलो मित्रांनो, अजून आंघोळ वगैरे काहीच नाही, कल्पनासुद्धा नाही. आणि कल्पना बी लय बोरिंग झालेली आहे की नाही? लय बोर झाले मी, उगाच आले तुमच्यासोबत. हो. तर मित्रांनो चला आता पाऊस उघाड आहे थोडाफार, आता आपण जाणार आहे. भिजलं तरी काही अडचण नाही, कारण नाही का राम आणि जिजाऊ नाही का घरीच आहेत ना, त्यामुळे आहे ना. मला घरी जाऊन स्वयंपाक करायचा, मग गरमागरम मित्रांनो अजून नाही का स्वयंपाकसुद्धा राहायला घरी जाऊन करायचा बरं का. अजून कल्पना स्वयंपाक केला नाही, कारण नाही का आपण दाढीचं औषध देण्यासाठी बाहेर आलो होतो इकडं. माझी दाढ दुखत होती ना, त्यामुळे. तर आता औषध टाकलेलं आहे, पण मधामध्येच पाऊस आला त्याच्यामुळे इथं थांबलो आहे. हे बघा इकडं, हे बघा पाऊस दिसतोय का मित्रांनो तुम्हाला? पाऊस थोडाच आहे, पण अंग काही भिजत नाही मित्रांनो, पाऊस तिथपासून चालू आहे. तर आता चला आपल्याला जायचं आहे, आपली गाडी तिकडे आहे. हे बघा हे हॉटेल आहे मित्रांनो, इथं थांबलो होतो आपण. आणि मित्रांनो हे जे रोड आहे ना, इकडे जातो आहे अंबडला आणि इकडे तो घनसंगी